त्याच्यामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल, दर्जेदार क्रीडा संकुल आणि आता जे काही खेळ चालू आहे ज्याच्यामध्ये तरुणाई आकर्षित होऊ शकते, अशा पद्धतीची पण खेळ त्या जिमखानामध्ये असले पाहिजेत. फक्त तरुण नाही, पण ज्येष्ठ नागरिक असो किंवा अन्य नागरिकांनी पण इथे येऊन आपल्या आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून इथे काही वेळ घालवला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक चांगला असा जिमखाना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून मी आमचे नगराध्यक्ष मॅडम असतील आणि अन्य सर्व सहकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या एकंदरीत जो जिमखाना आहे सावंतवाडीमध्ये आमच्या, त्याला एक चांगला दर्जेदार बनवण्याच्या दृष्टिकोनातून जी निधीची आवश्यकता लागेल ती देण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चित पद्धतीने त्यांच्या बरोबर असेल, हा विश्वास त्यांना आज दिलेला आहे. चांगली गोष्ट आहे. आमच्या नगराध्यक्ष मॅडमने योग्य टायमिंग साधलेली आहे. चांगला एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. जसं मी भाषणात बोललो, मोबाईलच्या युगामध्ये आपण स्वतःच्या तब्येतीकडे फार कमीतला कमी वेळ देतो. कॅरम असो, बुद्धिबळ असो किंवा बॅडमिंटन असो, हे सगळे गेम आपण अगोदरची पिढी रेग्युलर खेळायची. आपण खेळताना फार कमी दिसतो, कारण आपण 24 तास आपण नुसतं मोबाईलमध्ये असतो. त्याच्यामुळे मणक्याचे त्रास, मानेचे त्रास मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आहेत. त्या सगळ्याला मात द्यायची असेल तर अशा पद्धतीच्या स्पर्धा जास्तीत जास्त आयोजित करणं, नागरिकांना पण ह्याच्यामध्ये, नागरिक असेल, आमचे पत्रकार मित्र असतील, त्यांनाही ह्याच्या स्पर्धेमध्ये घेणं हे काळाची गरज आहे. जेणेकरून सगळं पत्रकारिता करत असताना, राजकारण करत असताना, उद्योजक बनत असताना ह्या सगळ्याही स्वतःच्या आरोग्याकडे पण काळजी